सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, माणूस किडनीशिवाय किती दिवस जिवंत राहू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 दिवस, ऑप्शन बी 15 दिवस, ऑप्शन सी 17 दिवस, ऑप्शन डी 13 दिवस। ह्याचं उत्तर माणूस किडनीशिवाय 15 दिवस जिवंत राहू शकतो। ह्याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणते फळ खाल्ल्याने केस गळणी थांबते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पपई, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी आवळा, ऑप्शन डी चिक्कू। तर जो उत्तर आहे आवळा फळ खाल्ल्याने केस गळणी थांबते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, भारतात कलर टीव्हीची सुरुवात कधीपासून झाली आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1982 पासून, ऑप्शन बी 1990 पासून, ऑप्शन सी 1910 पासून, ऑप्शन डी 1930 पासून। तर उत्तर भारतात कलर टीव्हीची सुरुवात 1982 पासून झाली आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, विवो कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी इंग्लंड। तर याचं उत्तर विवो चीन देशाची कंपनी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, मुळ्याची भाजी खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मूळव्याध, ऑप्शन बी किडनी स्टोन, ऑप्शन सी पोटदुखी, ऑप्शन डी डायबिटीज। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर मुळ्याची भाजी खाल्ल्यास डायबिटीज आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, कोणता जीव जीभ हलवू शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी जिराफ, ऑप्शन डी मगरमच्छ। हे जो उत्तर मगरमच्छ जीभ हलवू शकत नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, शेळी कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी दुबई, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी इंडोनेशिया। तर जो उत्तर शेळी इंडोनेशिया राष्ट्रीय प्राणी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, कोणता जीव दूध पिल्यावर मरून जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए साप, ऑप्शन बी कुत्रा, ऑप्शन सी ससा, ऑप्शन डी मांजर। तर याचं उत्तर साप जीव दूध पिल्यावर मरून जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, भाजींची राणी कोणत्या भाजीला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भेंडी, ऑप्शन बी कोबी, ऑप्शन सी मिरची, ऑप्शन डी टॅमॅटो। तर याचं उत्तर भाजींची राणी मिरची भाजीला म्हटले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, ट्रेनला थांबवायला कोणत्या रंगाचा वापर केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लाल, ऑप्शन बी निळा, ऑप्शन सी सफेद, ऑप्शन डी भगवा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर ट्रेनला थांबवायला लाल रंगाचा वापर केला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, 1000 रुपयेमध्ये 20 रुपयाच्या किती नोटा असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 20, ऑप्शन सी 35, ऑप्शन डी 100। तर याचं उत्तर 1000 रुपयेमध्ये 20 रुपयाच्या 50 नोटा असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, भारताचा शोध कधी लागला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 27 फेब्रुवारी 1480, ऑप्शन बी 20 मे 1498, ऑप्शन सी 7 जुलै 1497, ऑप्शन डी 20 मार्च 1490।
तर याचं उत्तर भारताचा शोध 20 मे 1498 ला लागला. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. खालीलपैकी खरीप पीक कोणते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए मोहरी, ऑप्शन बी तांदूळ, ऑप्शन सी ज्वारी, ऑप्शन डी गहू. तर याचं उत्तर खालीलपैकी तांदूळ खुरपीचे पीक आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे. कशाचे लोणचे खाल्ल्यास मधुमेह आजार पूर्ण बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी मिरची, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी आवळा. ह्याचं उत्तर आहे आवळा फळाचे लोणचे खाल्ल्यास मधुमेह आजार पूर्ण बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 15 आहे. सर्वात जास्त नारळाचे उत्पादन कोठे होते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचं उत्तर सर्वात जास्त नारळाचे उत्पादन केरळ राज्यात होते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 16 आहे. महात्मा गांधीजींना किती मुले होती? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 6. ह्याचं उत्तर महात्मा गांधीजींना 4 मुले होती. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे. भारतीय चलनावरील नोटवर किती भाषा लिहिलेल्या असतात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 15 भाषा, ऑप्शन बी 17 भाषा, ऑप्शन सी 18 भाषा, ऑप्शन डी 20 भाषा. याचं उत्तर भारतीय चलनावरील नोटोवर 17 भाषा लिहिलेल्या असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे. कोणता जीव भूक लागल्यावर दगड सुद्धा खातो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए पोपट, ऑप्शन बी कावळा, ऑप्शन सी शांबरूक, ऑप्शन डी मगरमच्छ. याचं उत्तर शांबरूक जीव भूक लागल्यावर दगड सुद्धा खातो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 19 आहे. चिकूच्या बिया पोटात गेल्यास कोणता आजार होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए पचन, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी अतडी, ऑप्शन डी कॅन्सर. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर आहे चिकूच्या बिया पोटात गेल्यास पचन आजार होऊ शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे कोबी खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए गॅस, ऑप्शन बी पित्त, ऑप्शन सी मधुमेह, ऑप्शन डी डायबिटीज. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.